एकदम छान मस्त. आपण एक दिवस आहे ना सगळे मिळून ना एखादं गाणे असे 2-4 गाणे ना ट्रायल मारूया आणि आपण ना ते रेकॉर्ड पण करूया आणि स्वतः ऐकू छान वाटते. मस्त नाश्ता घेऊन या. ओ पाणी आणा. येते तुम्ही जाते का? एक चला आता मी सगळ्यांची ओळख करून देते. या आहेत गौरी. गौरी ही आहे सुजाता. ही किरण आहे. ही इकडेच राहते. आणि या आहेत वनिता. ह्या तुझ्या शेजारीच राहतात का? हो. आणि हे आहेत माझे मिस्टर योगेश गोडबोले. ते एका कंपनीमध्ये ऑफिसर आहेत. छान मस्त. मुझे लगा ये इसका नौकर है, लेकिन ये तो पति निकला. हा तर नवरा आहे. मला तर वाटलं नोकरच आहे. सुशीलाने तर आपल्या नवऱ्याला पूर्णपणे घरगडीच करून ठेवलाय. हुशार आहे बाई एकदम. काय बाई, नोकरच बनवून ठेवला हिने. अच्छा है ना, लेकिन उसका हस्बैंड ऑफिसर है, फिर भी सब हेल्प कर रहा है, सब हेल्प करता है. अगं बाई, मला वाटलं नोकरच आहे. हा ना. हो, मला पण तसंच वाटलं. अगं सुशीला, तुझा नवरा तर आधी सेवकच करून ठेवलाय तू. असा आज्ञाधारी नवरा आम्हाला पण भेटायला हवा होता. आजपासून आपण आपल्या नवऱ्याला आपल्या मुठीत ठेवायचंच. पण कसं? नवऱ्याला आपल्या मुठीत ठेवण्याची काहीतरी कला असेल, काहीतरी कानमंत्र असेलच. व तीच कला, तेच कारण आपण तिला विचारूया.
काय ग सुशीला, हे तुझे मिस्टर ना, मग त्यांना अशी कामे का लावते तू नोकरासारखी? अगं वेडे, हा मॉडर्न जमाना आहे. आपण आपल्या नवऱ्याला जर असं वागवलं तरच तो आपल्या मुठीत राहतो, नाहीतर सगळे पुरुष एकाच मायेची मनी. जरा कुठे सूट दिली की झालंच त्यांना रान मोकळा. हे बघ सुजे, तुलाही माझ्यासारखी अशी शान ठेवायची असेल ना, तर तूही तुझ्या नवऱ्याला असा मुठीत ठेवण्याचा प्रयत्न कर. मग बघ, नाहीतर एकदा वेळ गेला की मग बसशील हात चोळत. पण यासाठी मला नक्की काय करावं लागेल? कुठून सुरुवात करू? अगं विशेष काही करायला लागत नाही, कारण सगळे नवरे फार हळवे असतात. पहिल्यांदा तुला नवऱ्याबरोबर आखडावं लागेल आणि स्मार्ट बनावं लागेल. नंतर त्याला आपल्या पसंतीच्या एखाद्या वस्तूची मागणी करायची आणि तुझ्या नवऱ्याने जर ती तुला आणून दिली तर लगेच खुश नाही व्हायचं. हां, ती वस्तू पसंत नाही, माघारी दे असं मुद्दाम सांगायचं. म्हणजे तुला सांगितल्याप्रमाणे थोडंसं स्मार्ट बनायचं. तो ऑफिसमधून घरी येताच त्याला चहा करायला लावायचा. रात्री झोपताना त्याच्याकडनं अंग चेपून घ्यायचं. मुलांना शाळेत नेणं, आणणं, सोडणं, मुलांचा होमवर्क सगळं त्याला करायला सांगायचं. तुला जे जे सुचेल ते सर्व कामं त्याच्यावरती सोपवायची. थोडक्यात त्याला मोकळा असं बिलकुल सोडायचं नाही. मग बघ तू माझ्यासारखी राज करशील, राज.